देवेंद्र फडणवीस, त्यानंतर राज्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पार्टीचे जे सगळे संस्थापक आहेत, मग दिपके असतील, अभिजित दिपके किंवा त्यांचे सहकारी, या सगळ्यांचे फोटो आपल्या कार्यालयात लावायला पाहिजे. कारण ह्या लोकांमुळे यांना कळलं की जे काही प्रश्न आहेत ते कोणत्या संकटातून जात आहेत. नीटचे पेपर फुटले आहेत, लक्ष घालत नव्हते. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आता जो कार्यक्रम करतायत हा ना, व्यासपीठावर अभिजित दिपके वगैरे सगळे तरुण लोक, ठाकरे असे यांचे लावले पाहिजे. ह्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं सुस्त्याने करावं असं वाटतंय. काल जेएनझीचे एक मेळावा पुण्यात झाला, छात्रोक्ती गुंज. तेव्हा हेच मुख्यमंत्री असं म्हणतायत हा पेड इव्हेंट आहे. आज तुमचा काय आहे? हा पेड इव्हेंट आहे म्हणताय तुम्ही. अपमान करताय मुलांचा, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, तरुणींचा. हा पेड इव्हेंट आहे. मग लाडकी बहीण काय होती? लाडकी बहीण मतं विकत घेण्यासाठी 1500 रुपयाला जो पेड इव्हेंटच होता. बिहारमध्ये 10,000 रुपये टाकले मोदींनी. हा पेड इव्हेंटच होता ना. भारतीय जनता पक्ष हा जे पेड इव्हेंट आहे, स्वतः भारतीय जनता पक्ष संपूर्ण, हा काय पक्ष नाही, हा एक पेड इव्हेंट आहे. हा पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट, तो पेड इव्हेंट. एक अत्यंत गंभीर प्रश्न या महाराष्ट्रामध्ये सध्या आहे. त्याच्यावरती आपले मुख्यमंत्री काही बोलले आहेत का? पोषण आहारात शालेय मुलांच्या निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात आहे. आंबेगावमध्ये एका शाळेमध्ये कच्चं धान्य, कच्चा वाटाणा आणि इतर सगळं हे 13 शिट्या घेऊन कुकरच्या शिजलं नाही, हे लोकांसमोर आणणाऱ्या रेषा निलंबित केलं. हा वाटाणा शिट्या देऊन शिजला नाही. देवेंद्रजींनी हा वाटाणा घेऊन आपल्या घरी शिजवावा, वहिनी साहेबांना द्यावा, शिजवा म्हणावं. आणि तुम्ही त्या महिलेला निलंबित करता, शिक्षिकेला, जिनी त्या मुलांना किती निकृष्ट दर्जाचा आहार मिळतो यात सांगण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला तुम्ही सांगताय प्रधानमंत्री त्यांच्या मंत्र्यांना की रील बनवा, इंस्टाग्रामवर या, संवाद साधा. असं कोण म्हणताय? तुमचे प्रधानमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस. आणि एक शिक्षिका, अंगणवाडी सेविका आंबेगावची, तिने जेव्हा सरकार किती निकृष्ट दर्जाचं, हे कोण आहेत? हे पुरवठादार हे सगळे नागपूरचे आहेत. आजच्या जेएनझीनी पेड नसतील तर 100% पेड आहेत, यांच्याकडून सभेला जाणार आहेत. जर ते पेड नसतील तर एखाद्या विद्यार्थ्यानं उठून विचारावं, शालेय पोषण आहारामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे, झेन अल्फा, वाटाणे, चणे, भात, शिळन्न, हे शालेय पोषण आहार पुरवठादार हे भारतीय जनता पक्षाचे ठेकेदार आहेत, नागपूरचे आहेत. पगारिया त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. फडणवीसांचा अत्यंत खास माणूस, भाजपला पैसे देतो निवडणुका लढायला. हा पगारिया कोणाचा माणूस आहे? जो हा वाटाणा, हा प्लास्टिकचा वाटाणा मुलांना खायला घालतो. आणि तुम्ही आम्हाला पेड इव्हेंट म्हणता. तुमचं सगळं पेड जात आहे ना तुमच्या भाजपच्या खिशात. ह्याच्यावर देवेंद्रजी जर बोलले तर त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शोभते. पण ह्याच्यावर बोललं की निलंबन करायचं, ह्याच्यावर बोललं की गुन्हे दाखल करायचे, या विषयावर बोललं की ते पेड आहेत.
त्यांना अक्कल नाही, तुम्हाला अक्कल आहे? हा वाटाणा जो आहे आंबेगावच्या शाळेतला, हा त्या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर घेऊन जावं आणि खा म्हणाव्याची भाजी दाखवावी त्यांनी, आणि त्या पगार्याचं सगळं निलंबन करा, निलंबन पगार्याचं व्हायला पाहिजे.